आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे पार्था, जे कर्मयोगी असतात ते आसक्ती त्यागून कर्माच्या यशापयशाला समबुद्धीने तोलून योगाद्वारे परमात्म्यावर आस्था ठेवून कर्म करत राहतात. म्हणूनच समबुद्धी योग म्हटलं जातं. हे पार्था, ईश्वराला समर्पण करण्याच्या भावनेतून केलं गेलेलं कर्म फलप्राप्तीच्या कामनेने केल्या गेलेल्या कर्मापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानी पुरुष कर्मफळाची आशा न धरताच समबुद्धी योगाद्वारे कर्म करत राहतात आणि पाप पुण्य आदी भावनांपासून मुक्ती मिळवतात. पार्था, तू सुद्धा अशा भावनांतून मुक्त होऊन जाशील जेव्हा तू समबुद्धी कर्माचं आचरण करशील. पार्था, एक गोष्ट लक्षात ठेव. फळाच्या वासनेने फळावरच दृष्टी ठेवून कर्म करणारा सकाम मनुष्य उत्तम कर्म करून सुद्धा कर्मयोगी होऊ शकत नाही. अशा मनुष्याला प्रसिद्धीसारखे लाभ प्राप्त होऊ शकतात, परंतु त्याला परमात्मा आणि शांतता प्राप्त होऊ शकत नाही.